नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचेच आमच्या चॅनल पूजा आस्थावर। RTE प्रवेश 2024-25 यासंबंधी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेले आहे आणि हा ऑनलाईन अर्ज भरत असताना आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि RTE मध्ये प्रवेश निश्चित होण्यासाठी आपल्याला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म भरत असताना काय चुका टाळायच्या आहेत ते आता आपण पाहणार आहोत। RTEचा प्रवेश मिळवण्यासाठी आपल्या पाल्याचा फॉर्म भरत असताना आपण कोणत्या चुका टाळायच्या म्हणजे आपल्या पाल्याचा प्रवेश निषिद्ध होणार नाही किंवा आपल्या पाल्याचा प्रवेशामध्ये काही बाधा येणार नाहीत। आपण त्या सगळ्या गोष्टींची पूर्तता कशा प्रकारे करायची आहे आणि फॉर्म भरताना कोणत्या दक्षता घ्यायची आहे, कोणती काळजी घ्यायची आहे ते आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तसेच जास्तीत जास्त सबस्क्राईब आणि शेअर करा। मित्रांनो, फॉर्म भरत असताना पालकांनी अर्ज भरत असताना आपल्या राहत्या निवासाचा पत्ता, पूर्ण पत्ता आणि गुगल लोकेशन पुन्हा तपासून पाहावे। पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नका। म्हणजेच ज्यावेळी आपण फॉर्म भरत असू त्यावेळी आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी आपण राहतो त्या राहत्या निवासाचा पत्ता त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तोच पत्ता आपल्याला गुगल मॅपवर सर्च करायचा आहे आणि ते लोकेशन टॅग करायचं आहे। त्यासंबंधी शासनाने सांगितलेले आहे की ते आपल्याला ते पुन्हा चेक करून पाहायचे आहे आणि जो पत्ता टाकला आहे ते लोकेशन आपल्याला त्या ठिकाणी टॅग करायचे आहे। ते टॅग झाल्याच्या नंतर ती टॅगिंग पूर्ण झाल्याच्या नंतरच आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे। जर आपली ही टॅगिंग पूर्ण झाली नाही किंवा पत्ता अर्धवट टाकलेला असेल आणि आपण गुगल लोकेशनला पत्ता टॅग केला आणि अर्ज भरला आणि ते टॅग पूर्ण झालेले नसेल तर आपला अर्ज अर्धवट ग्राह्य धरला जाईल। त्यासाठी आपल्याला पूर्ण अर्ज सबमिट करण्यासाठी या दोन्ही गोष्टी तपासून पाहायच्या आहेत, पुन्हा तपासून पाहायच्या आहेत आणि मगच अर्ज सबमिट करायचा आहे। आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा, त्यामध्ये काही त्रुटी असता कामा नये। म्हणजेच ज्यावेळी आपण अर्ज भरत असो त्यावेळी आपल्याला अचूक जो जन्मदाखला मिळालेला आहे त्यावरीलच जन्मदिनांक फॉर्ममध्ये दिलेल्या ठिकाणी नोंद करायची आहे। त्याशिवाय आपल्याला जर एखादा जन्मदिनांक आठवत असेल किंवा आपण फोन करून विचारला घरी आणि तो जन्मदिनांक चुकीचा असला आणि तो आपण त्या ठिकाणी अर्जामध्ये नोंद केला तर बालकाच्या जन्मतारखेमध्ये झालेली त्रुटी ही बालकाचा प्रवेश निषिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे। त्यामुळे आपण ही त्रुटी न करता आपल्या बालकाचा प्रवेश घेताना त्याच्या जन्मदाखल्याची दिनांक योग्यतेने त्या ठिकाणी टाकावी। शक्यतो दिलेले जे सरकारी डॉक्युमेंट्स असतात किंवा नगर परिषद किंवा महानगरपालिकेने दिलेला जन्माचा दाखला असतो त्यावर जी जन्माची दाखल्याची नोंद झालेली असते तीच तारीख आपण हुबेहूब पाहून त्या ठिकाणी फॉर्ममध्ये भरायची आहे, नोंद करायची आहे। शासनाने दिलेल्या नवीन निर्देशानुसार आपल्याला 1 किमी तसेच 1 ते 3 किमी या विविध अंतरांच्या स्लॉटमध्ये काही शाळा निवडायच्या आहेत। या अंतरांवर शाळा निवडत असताना कमाल 10 शाळा आपण निवडाव्यात, म्हणजे जेणेकरून आपल्या पाल्याला शाळेमध्ये आपल्या इच्छित शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित होईल। शासनाने दिलेल्या स्लॉटमध्ये म्हणजेच 1 किमी किंवा 3 किमी या अंतरावर आपल्याला शाळा निवडायच्या आहेत। तर आपण 1 किमीमध्ये आणि 3 किमीमध्ये मिळून किंवा 1 किमीमध्ये 10 आणि 3 किमीमध्ये 10 अशा वेगवेगळ्या शाळा न निवडता सगळ्या मिळून 10 शाळा निवडायच्या आहेत। म्हणजे आपल्याला त्या प्रमुख शाळा ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या बालकाचा प्रवेश व्हावा अशी आपली इच्छा आहे अशा ठिकाणी आपल्याला ती शाळा निवडल्यास त्या शाळेमध्ये आपल्या पाल्याचा प्रवेश होण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे आपण प्रवेश निश्चित करत असताना त्या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे आपल्याला ॲडमिशन करायचे आहे किंवा आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे ते आपण लक्षात घ्यावे। अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत। लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी। म्हणजेच आपण आपल्या पाल्याचा RTE प्रवेशासंबंधी ज्यावेळेस अर्ज भरू त्याच वेळेस आपल्याला आवश्यक त्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवायची आहे। नाहीतर ज्यावेळेस आपल्या पाल्याची लॉटरी लागेल किंवा आपल्या लॉटरी सिस्टीममध्ये आपल्या पाल्याचं नाव येईल आणि त्याचा प्रवेश निश्चित करण्यासाठी आपल्याला कागदपत्रांची पडताळणी करायची असेल त्यावेळेस जर आपल्याकडे एखादे कागदपत्र नसेल किंवा बाळाच्या जन्माचा दाखला, आपले रहिवासी प्रमाणपत्र किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणची भाडेकरार पावती किंवा इतर काही कागदपत्र कमी असतील तर त्यावेळी आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द होऊ शकतो। त्याला त्या ठिकाणी कागदपत्रांच्या अभावी प्रवेश मिळणार
नाही। त्यामुळे अर्ज भरत असताना आपण सर्व कागदपत्रांची आधी तयारी करून ठेवावी, त्यानंतरच अर्ज भरावा। म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या संकटापासून वाचता येईल आणि बालकाचे प्रवेश रद्द होण्याची वेळ येणार नाही। अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे लक्षात आले किंवा समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा। या ठिकाणी असे सांगण्यात येत आहे की अर्ज भरून झाल्याच्या नंतर तो आपण संपूर्ण पहिल्यांदा त्याचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे, चेक करायचा आहे। आणि जर आपल्या लक्षात आले की तो अर्ज चुकतोय किंवा त्यामध्ये आपण काही ठिकाणी चुकून माहिती भरताना चूक केलेली आहे तर ती माहिती समोर जाऊन आपल्याला त्या माहितीमुळे आपल्या पाल्याचा प्रवेश रद्द होणार असेल तर आपल्याला तो फॉर्म आधीच डिलीट करायचा आहे। त्यामुळे अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा त्याचा प्रिव्ह्यू घ्या, प्रिव्ह्यू घेऊन तो पूर्णपणे योग्य भरलेला आहे की नाही याची खात्री करावी आणि त्यानंतर तो सबमिट करावा। अथवा जर त्यामध्ये काही त्रुटी राहिली असेल तर तो अर्ज डिलीट करावा आणि पुन्हा एकदा नव्याने अर्ज भरावा। तसेच नव्याने भरलेला अर्जसुद्धा आपल्याला प्रिव्ह्यू घेऊन त्यामध्ये सर्व माहिती योग्यरीत्या भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे आणि नंतरच फायनल सबमिट म्हणजे अर्ज आपल्याला पूर्णतः सबमिट करायचा आहे, जेणेकरून आपल्या पाल्याच्या प्रवेशासंबंधी काही अडचणी येणार नाहीत। आपल्या पाल्याचे एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये। एकाच बालकाचे 2 अर्ज आढळल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाही। याचा अर्थ म्हणजे जर आपल्या बालकाचा आपण एक फॉर्म भरला आहे आणि कदाचित तो चुकला किंवा काही कारणाने आपण तो फॉर्म अर्धवटमध्ये सोडला आणि परत दुसऱ्या नव्याने त्या बालकाची नोंदणी सुरू केली आणि तो फॉर्म पूर्णपणे सबमिट केला, अशा स्थितीमध्ये आपल्या पालकाचे हे दोनही फॉर्म रद्द किंवा बाद केले जातील। म्हणजेच त्यांना लॉटरी प्रक्रियेमधून वगळले जाईल, त्यांना लॉटरी प्रक्रियेत समाविष्ट केले जाणार नाही। या स्थितीतही आपल्या पाल्याचा प्रवेश या ठिकाणी रद्द होतो। त्यामुळे पालकांनी आपल्या बालकाचा एकच फॉर्म फायनल सबमिटपर्यंत जाईल किंवा आपल्या पाल्याचा एकच फॉर्म आपण सबमिट करू याची दक्षता घ्यायची आहे। जर त्याचे 2 फॉर्म सिस्टीममध्ये असतील तर त्याचे ते दोनही फॉर्म बाद धरले जातील, रद्द धरले जातील। त्यामुळे आपण एक फॉर्म पूर्णतः योग्यरित्या भरून त्यामधली माहिती चेक करून त्याचा प्रिव्ह्यू घेऊन नंतर सबमिट करायचा आहे। RTE प्रवेशासंबंधी अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक, अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवायची आहे। म्हणजे ज्यावेळी आपण अर्ज भरू त्यावेळेस आपल्याला जी अर्जाची प्रत किंवा प्रिंट मिळेल त्याच्यावर आपला अर्ज क्रमांक राहील, ती प्रत। तसेच आपल्याला फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर त्या ठिकाणी नोंद केलेला आहे, जो मोबाईल नंबर व्हेरीफाय झालेला आहे, ज्यावर OTP आलेला आहे, तो मोबाईल नंबर आपल्याला जवळ ठेवायचा आहे आणि शेवटपर्यंत हा मोबाईल नंबर आपण चालू स्थितीमध्ये ठेवायचा आहे। कारण याच मोबाईल नंबरवर आपल्याला संपर्क साधला जाईल किंवा प्रवेशासंबंधी लॉटरी प्रक्रियेसंबंधी आपल्याला त्यावर मेसेज येऊ शकतो किंवा कॉलही येऊ शकतो। जर या प्रक्रियेमध्ये आपण सदर मोबाईल क्रमांक हरवला, नादुरुस्त राहिला किंवा त्यामध्ये रिचार्ज नसेल तर आपल्याला यापुढील माहिती मोबाईलद्वारे कळणार नाही। त्यामुळे आपण या सर्व गोष्टींची दक्षता घेऊन अर्ज क्रमांकाची प्रत तसेच मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये आपल्यासोबत ठेवायचा आहे। अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल। यासंबंधी ही एक सर्वात महत्त्वाची बाब शासनाने आपल्याला निर्गमित केलेली आहे। आपल्याला ही सूचना दिलेली आहे की अर्ज भरत असताना अर्जातील माहिती ही संपूर्णतः खरी पाहिजे। खरी माहिती आपण त्या ठिकाणी अर्जात नमूद करायची आहे आणि त्या खऱ्या दिलेल्या माहितीवरच आपल्या पाल्याचा त्या ठिकाणी प्रवेश निश्चित होईल। कदाचित आपण अर्जामध्ये चुकूनही जर खोटी माहिती या ठिकाणी नमूद केली तर त्या ठिकाणी आपल्या पाल्याला मिळालेला प्रवेश बाद होऊ शकतो, रद्द होऊ शकतो। त्यामुळे आपण अर्जामध्ये भरलेली माहिती खरी आहे याची शहानिशा करावी। ऑनलाईन अर्ज करत असताना पासवर्ड विसरल्यास रिकवर पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करून आपण पासवर्ड रिसेट करावा। म्हणजे आपला अर्ज भरल्याच्या नंतर ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर जो काही पासवर्ड आपण त्या ठिकाणी मिळवलेला आहे तो पासवर्ड विसरला किंवा गहाळ झाला तर आपण तो रिकवर पासवर्ड या लिंकवर जाऊन तो पासवर्ड रिसेट करू शकतो। परंतु स्वतःच्या सोयीकरता आपण सदर पासवर्ड जपून ठेवावा। कारण आपण हा पासवर्ड आपला समजा हरवला तर आपण रिसेट तर करू शकतो, पण त्यासंबंधी योग्य महत्त्वाची माहिती नसल्यास आपल्याला त्यामध्ये अडचणी येऊ शकतात। RTE प्रवेश 2024-25 या वर्षाकरता
पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/4/2024 पर्यंत राहील। पालकांचे आपल्या पाल्यासाठी आलेले अर्ज हे ऑनलाईन अर्ज 30/4/2024 पर्यंतच ग्राह्य धरले जातील। त्यानंतर आलेला एकही अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही किंवा शासनाद्वारे ऑनलाईन अर्जाची जी काही लिंक अवेलेबल करून दिलेली असते ती लिंकसुद्धा कार्यरत राहणार नाही, ओपन राहणार नाही। त्यामुळे आपल्याला आपल्या पाल्याच्या ऑनलाईन अर्जासंबंधी काही महत्त्वाचे कागदपत्र, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स या कालावधीतच जमा करायचे आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आपल्या हातात असल्याच्यानंतर आपल्याला फॉर्म भरायचा आहे, जो की 30/4/2024 पर्यंतच ग्राह्य राहील किंवा त्याच्या आधी आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर आलेल्या अर्जांचा लॉटरी प्रक्रियेसाठी शासन विचार करणार नाही। दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्रच्या 40% आणि त्यापुढील ग्राह्य धरण्यात येईल। त्यामुळे दिव्यांग जणांनी आपले प्रमाणपत्र सदर तारखेच्या आत आपल्या ऑनलाईन अर्जासोबत सबमिट करणे बाध्य आहे आणि त्यापुढील 40% किंवा त्यापुढील आपल्याकडे जर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असेल तर ते आपण या ठिकाणी टॅग करावे, नमूद करावे, म्हणजेच आपल्याला RT प्रवेशामध्ये याचा नक्कीच फायदा होईल व प्रवेश निश्चितीकरता हे आपल्याला कारणीभूत ठरेल। वर्ष 2024 करिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात आलेले आहे। यापूर्वी RTच्या प्रवेशासंबंधी गॅस बुक एक निवासी पुरावा म्हणून वापरण्यात येत होते, परंतु 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये गॅस बुक निवासी पुरावा म्हणून रद्द करण्यात आलेले आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्याकरिता आपल्याला अनिवार्य असलेले इतर कागदपत्र ग्राह्य धरता येतील, परंतु गॅस बुक आपल्याला या ठिकाणी निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही। त्यामुळे आपण याचा पर्याय असलेले कागदपत्र समोर करावे। वर्ष 2024-25 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे। आपण मागच्याच मुद्द्यामध्ये बघितले की वर्ष 2024 व 25 या शैक्षणिक वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य धरण्यात येणार नाही। त्यासाठी पर्यायी पुरावा म्हणजेच आपल्याला बँकेचे पासबुक देता येईल, परंतु ते बँकेचे पासबुकसुद्धा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक असायला हवे तरच ते ग्राह्य धरण्यात येईल अथवा ते ग्राह्य धरण्यात येणार नाही। त्यामुळे आपण निवासी पुरावा हा योग्यरित्या पडताळणी करून जर बँकेचे पासबुक देत असाल तर ते राष्ट्रीयकृत बँक आहे की नाही याची पडताळणी केल्याशिवाय ते समोर सबमिट करू नये। आपला अर्ज भरत असताना त्यामध्ये नमूद करण्यात येणारे लोकेशन चुकू नये यासाठी आपण गुगलवर आपला पत्ता टाकून त्यामधील ते लॉंगिट्यूड व लॅटिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास त्याचे लोकेशन चुकणार नाही। म्हणजेच आपण आपला अर्ज जो काय पत्ता आहे तो पत्ता अर्ज भरत असताना आपला पत्ता गुगलवर टाकावा आणि त्यासंबंधी लॉंगिट्यूड व लॅटिट्यूड क्रिएट करून ते आपण त्या अर्जामध्ये नमूद केल्यास ते लॉंगिट्यूड व लॅटिट्यूड जर आपण आपल्या अर्जामधील अर्जामधील मॅपवर जर टाकले तर त्याचे लोकेशन चुकणार नाही आणि त्यामुळे आपल्याला पत्त्यामध्ये येणारी त्रुटी राहणार नाही आणि आपला पत्ता तसेच आपले लोकेशन योग्यरित्या अर्जामध्ये नमूद होईल आणि त्यासंबंधी असलेली त्रुटी आणि त्यामुळे निर्माण होणारा प्रवेश रद्द होण्याचा धोका टाळला जाऊ शकतो। अर्ज भरत असताना जर तुम्हाला 1 किमी अंतरावर अनुदानित सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हाला सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शनसाठी उपलब्ध नसेल व सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेजसुद्धा दिसेल। त्यामुळे आपण 1 किमी अंतरावरील अनुदानित किंवा सरकारी शाळा जर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी इतर दुसरी जी प्रायव्हेट स्कूल आहे ती निवडीचा पर्याय या ठिकाणी अवेलेबल नसेल आणि तसा आपल्याला त्या ठिकाणी मेसेजसुद्धा होईल की सेल्फ फायनान्स स्कूल सिलेक्शन त्या ठिकाणी होऊ शकत नाही, ते आपल्याला सेल्फ फायनान्स स्कूल नॉट अवेलेबल असा मेसेज दाखवेल। त्यामुळे आपण 1 किमी अंतरावर जर एखादी सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळा असेल तर तो पर्याय शोधण्याच्या मार्गावर न जाता जी सरकारी अनुदानित शाळा असेल त्या ठिकाणी आपण ती शाळा निवडावी व त्यासंबंधी प्रवेशासंबंधी अर्जामध्ये त्या शाळेला नमूद करावे। मित्रांनो, RT प्रवेश 2024-25साठी काही महत्त्वाचे मुद्दे जे शासनाने त्यांच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध करून दिलेले आहेत त्या सूचना आम्ही या ठिकाणी मांडलेल्या आहेत। तसेच इतरही काही महत्त्वाचे मुद्दे व सूचना घेऊन आम्ही सतत या कालावधीमध्ये आपल्याशी व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क साधू। तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचू शकेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।